श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं ब्रह्मसदृशं ब्रह्मज्ञानविलक्षणम् एकं नित्यं भुवनभजनं सर्वदेशाशुभं भावातीतं कृतिमरहितं सद्गुरुं तन्नमामि। नायकं ब्रह्मोऽहं सर्वयोगिनामभिषेकं येषां चरणसान्निध्याद्जीवामुक्ता भवन्ति। व्यासदेवं श्रीविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे गोवन्दरूपये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं अद्वैतभावपटुतायुधबुद्धिरवस्य ज्ञानेश्वरस्तुवारावतीर्णैव श्रीरङ्गनाथगुरुराजं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं ज्ञानदानैकलक्ष्यं प्रभावतीक्षेत्रनिवासिनन्दं नमामि वेदान्तविदामवरिष्ठम्। प्रश्न 239वा, त्या मोक्षाचे साक्षात साधन काय? उत्तर, ब्रह्म आणि आत्मा यांच्या ऐक्यतेचे अपरोक्ष ज्ञान हे मोक्षाचे साधन होय. मोक्षाचं स्वरूप आणि मोक्षाचं साधन. खरं तर अगोदर मोक्षाचं स्वरूप कळायला पाहिजे आणि स्वरूप कळल्यानंतर मग काय की साधनाचा विचार. तर सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे मोक्षाचं स्वरूप आहे. आणि त्याचं प्रत्यक्ष साक्षात साधन कुठलं असेल? ब्रह्म आणि आत्मा यांच्या ऐक्यतेचे अपरोक्ष ज्ञान हे मोक्षाचे साधन आहे. एकमेव साधन जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे मोक्षाचं साक्षात साक्षात म्हणजे प्रत्यक्ष साधन आहे. बाकीची जी साधने आहेत ती बाकीची साधनं कशी आहे की क्रमशः आहे, क्रमसमुच्चयानं ती आहे. साक्षात साधन जर कुठलं असेल जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. आपण पाठीमागे दृष्टांत सांगितला होता. पंढरपूरला जाण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक प्रकारची वेगळी महामार्ग आहे. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर पांडुरंगाच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे काय गल्ले आहेत. मंदिरात जाण्यासाठी सुद्धा 4 दरवाजे आहेत, पूर्वद्वार, पश्चिमद्वार, उत्तर, दक्षिण. आताही बरेच आहे, परंतु जेव्हा प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन घ्यायचं त्यावेळेस कोणतं द्वार आहे? एकच द्वार आहे. ती चांदी वगैरे त्या कवठेकर महाराजांनी लावलेली तेवढंच काय आहे ते द्वार आहे. त्या दरवाज्यातून आत गेला तर आणि तरच त्याला पांडुरंगाचं दर्शन होते. तसं मोक्षाचं साक्षात प्रत्यक्ष साधन कुठलं असेल तर वाचूनी ज्ञानेविन एक ज्ञानदेव तू कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष मिळतो. आणि म्हणून ते ज्ञान कोणतं? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. प्रश्न 240वा, मोक्षाचे अवांतर ज्ञानद्वारा साधन काय? आता अवांतर म्हणजे अमुख्य गौण, त्याची साधनं कोणती आहे? उत्तर, निष्काम कर्म व उपासनाधिक मोक्षाची अनेक अवांतर साधने आहेत. अनेक आहेत. आमचा रात्री विषय झाला एके ठिकाणी की अन्य राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये मोक्षाचे अवांतर साधनं भरपूर आहेत. आपण कन्याकुमारी ते हिमालय श्रीमद भागवत कथा होतात. मग ज्या त्या भाषेमध्ये त्या होत असतात. तामिळ राज्य असेल तामिळनाडू तर तामिळी भाषेत, आंध्रामध्ये आंध्र भाषेमध्ये, उत्तर भारताच्या पट्ट्यामध्ये संपूर्ण हिंदीमध्ये, गुजरातमध्ये गुजराती भाषेमध्ये, किंबहुना महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते हिंदी भाषेमध्ये भागवत होतात. रामायण कुठे कुठे होतात? पूर्ण भारतभर. महाराष्ट्रामध्येच होतात पण संपूर्ण भारतभर रामायण होतात. पण असं हरिपाठ, असं कीर्तन, अशी पंढरपूरची वारी असं महाराष्ट्र सोडून कुठे नाही आहे. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये आहे, समजा कर्नाटकमध्ये काही जिल्ह्यात आहे, आंध्रामध्ये आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये तर याचा आपल्या साधू संतांनी असा सुकाळ करून सोडला आहे. तुम्ही फक्त कामाला लागा, बाकी काही. तुम्ही फक्त आमच्या या मुख्य जे काही साधन आहे
आणि मुख्य जे प्रयोजन आहे, परमप्रयोजन कोणतं आहे? सकल दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. त्याचं मुख्य साधन कोणतं आहे? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. आणि क्रमशः किंवा क्रमसमुच्चयवादाने अन्य साधनं कोणती? तर अनेक आहेत. तुम्ही बघा, काही भागामध्ये ध्यानधारणा असतील, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. काही राज्य असे की त्या राज्यामध्ये रामलीला कृष्णलीला आहे. उत्तर भारतात जर आपण गेलो, कृष्णलीलेला आणि रामलीलेला भयंकर तिकडे काय आहे महत्त्व. आपण जसं सप्ताह करतो तसं प्रत्येक खेड्यामध्ये, वस्त्यामध्ये, गावामध्ये रामलीला कृष्णलीला होतात. पण महाराष्ट्र एवढी साधनाची सुबत्ता मला तरी असं वाटतं की कोण अन्य आपल्या महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यामध्ये नाही. आणि म्हणून अनेक साधनं, तुम्ही फक्त कामाला लागा. हरिपाठ आहे आपल्याकडे, नामस्मरण आहे, जपतप आहे, अनुष्ठान आहे. ही कोणती साधने आहे? तर हे अवांतर आहे. प्रश्न 241वा, त्या ज्ञानाचा विषय काय? आता त्या ज्ञानाचा विषय कोणता आहे? उत्तर, आत्मा आणि ब्रह्माची ऐक्यता हा ज्ञानाचा विषय आहे. हे आपण हे जे शिकतो पंचकरणामध्ये आरंभी शिकलो, विचारसागरामध्ये आपण आरंभी शिकलो. इथे यांनी थोडं शेवटच्या कलेमध्ये दिलंय. काय दिलं की आत्मा जीव ब्रह्म ऐक्य हा या ज्ञानाचा काय आहे? विषय. याचा विषयच कोणता आहे? की जीव ब्रह्म ऐक्य हा ज्ञानाचा विषय आहे. प्रत्येकाच्या ज्ञानाचा वेगळा वेगळा काय असतो? विषय असतो. पण मोक्ष जर तुम्हाला हवा असेल तर त्याचं जे ज्ञान आहे तर त्या ज्ञानाचा विषय कोणता? जीव ब्रह्माची एकता. प्रश्न 242वा, आत्म्याचे स्वरूप काय? उत्तर, देह, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी आणि अज्ञान. अज्ञान आणि शून्याहून भिन्न. हे बघा, आत्म्याचं स्वरूप. आत्मा म्हणजे काय असं जर कोणी तुम्हाला विचारलं की आत्म्याचं स्वरूप नेमका आहे काय, तसं ते मन वाचातीत आहे, इंद्रिय अगोचर आहे. परंतु स्थूल दृष्टीने बोलायचं झाल्यास देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी. हे बघा, तुम्ही कीर्तन करता, जेव्हा अध्यात्माचा विषय मांडायचा त्यावेळेस मांडत असताना ही अशी पद्धती मांडायची. अशी अनात्मा काय, कोणता कोणता आहे? देह, इंद्रिय, प्राण. आणि तुम्हाला जास्त जर सांगायचं असेल तर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, बायका, पोरं, घर, झाड, हा सगळा काय आहे? अनात्मा आहे. मग त्याच्यानंतर ह्या सर्व प्रपंचाचा आधारवड, आधारस्तंभ कोण आहे? देह. कोण आहे दादा? बायकोमुळे शरीर का शरीरामुळे बायको? बायकोमुळे शरीर ना, शरीरामुळे काय? बायको आहे. शरीरामुळे पैसा का पैशामुळे शरीर? शरीरामुळे पैसा. शिर सलामत तर पगडी 50. डोकंच फुटलेलं आहे म्हणे मग आपली पगडी लय भारी. अरे पगडीला करतो काय? हे डोक्यात घालता येत नाही ना. शिर सलामत असेल तसं देह हा संपूर्ण प्रपंचाचं काय आहे की अधिष्ठान आहे. देहच नसेल तर प्रपंच काय? म्हणून प्रपंच अनात्मा, देह अनात्मा. त्याच्यानंतर मग देहापेक्षा जवळ काय आहे? इंद्रिय आहे. त्याच्यापेक्षा जवळ काय आहे? प्राण आहे. प्राणापेक्षा जवळ मन, मनापेक्षा आत बुद्धी, बुद्धीपेक्षा काय खाली? अज्ञान. मग अज्ञान म्हटल्यानंतर मग अज्ञानाचं कसं आहे की काहीच कळत नाही, म्हणजे शून्य. आता काय लिहिलं त्यांनी? शून्याहून भिन्न. म्हणजे शून्य नाही, काही नाही, तो शून्य नाही. शून्याहून कसा आहे? भिन्न. हे आपण काय बघून राहिलो? आत्म्याचं स्वरूप. मग आत्म्याचं स्वरूप देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी, अज्ञान आणि शून्याहून वेगळा. भिन्न म्हणजे कसा? त्याच्याहून कसा आहे तो? आता तो कसा आहे तर ते पुढे दिलं. अकर्ता, अभोक्ता, असंग, व्यापक आणि चैतन्य हे आत्म्याचे स्वरूप होय. मग कसा आहे तो? अकर्ता, अभोक्ता, असंग, व्यापक आणि चैतन्य. हे सर्वात मोठं स्वरूप, खरं स्वरूप कोणतं? चैतन्य. चैतन्य म्हटलं म्हणजे बाकीचे आलेच त्याच्यामध्ये. प्रश्न 243वा, ब्रह्माचे स्वरूप काय? उत्तर, निष्प्रपंच. आता हे आपण शिकतोय म्हणून त्यांनी आत्म्याचं स्वरूप आणि ब्रह्माचं स्वरूप मांडलंय. तसं काही नाही. ब्रह्म आणि आत्मा जवळ काय एकच आहे. पण आता आपण वेष्टी दृष्टीने चिंतन केलं तर मग कोणाचं करायचं? आत्मस्वरूपाचं. समष्टीचं चिंतन केलं तर ब्रह्मस्वरूपाचं. उत्तर, निष्प्रपंच, असंग, परिपूर्ण आणि चैतन्य हे ब्रह्माचे स्वरूप होय. निष्प्रपंच
कुठल्याही प्रकारचा प्रपंच त्याच्या ठिकाणी नाही. काहीच संसार तुम्हा नाही. हे काय निष्प्रपंच, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, आणि काहीच संसार तुम्हा नाही. असंग त्याच्यातच दिलेलं आहे. निसंग तुम्हासे राहणे एकट, नाही कटकट साव येत. बाबा बाबा देवा तुम्ही कसे आहात, मला एक कटकट जमत नाही. कोणती कटकट, हे करा ते करा, साधनाची नाही आटाआटी. मग ती तमोगुणातील कटकट असू द्या, रजगुणातील कटकट असू द्या, सत्वगुणातील कटकट असू द्या. काय तुकोबरायने त्या देवाचं वर्णन केलं की उपाधी वेगळी तुम्ही निर्विकार, आणि काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, आणि समूळ वासना नरवावी. कधी कधी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायाने अंतकरण शुद्धीची भगवंताकडे मागणी केलेली आहे. काय केलेली आहे? मागणी केलेली आहे. तुकाराम महाराजांचे अभंग आपण जर बघितले तर त्याच्यामध्ये कधी कधी महाराज म्हणतात, पापाची वासना नको दावो डोळा, आणि त्याहून आंधळा बारा देवा. म्हणजे कुठली मागणी पांडुरंग महाराजी? अंतकरण शुद्धीची मागणी. देवा माझ्या स्वतःच्या हिमतीने माझ्या अंतकरणातील मलदोष मला घालवता येत नाही, आणि म्हणून तू काहीतरी कृपा कर, आणि माझ्या डोळ्याने पापाचे वासना सुद्धा येऊ देऊ नको. म्हणजे अंतकरणामध्ये, म्हणजे मल दोष निवृत्तीची ही काय की मागणी आहे. कधी कधी विक्षेप दोष निवृत्तीची मागणी. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरून या बाई भवा तारी तातारा. कुठली मागणी आहे यातरी? अंतकरणातील विक्षेप दोष तू घालव. आणि कधी कधी आवरण निवृत्तीची मागणी आहे. ती कशी? समूळ वासना नुरवावी. आपला हा अभंगच आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. तुम्हाला ही कोणतीच उपाधी नाही आहे. जगताची उत्पत्ती स्थिती लय ही काही तुम्ही काही, तुम्हाला जगाचं कर्तृत्व अभिन्न निमित्त उपादान करून तुम्ही जगाचा आहात, ही उपाधी सुद्धा तुम्हाला नाहीये. मग ऐसे मज करून ठेवा नारा येणार, मला तसं करून ठेवा. आणि समूळ वासना नुरवावी, म्हणजे वासना माझी मुळासह काढून फेका. मूळ कोण आहे वासनेचं? अज्ञान. वासनेचे मूळ छेदल्या वाचून. हे बघा, जिथे जिथे बीज मूळ ही पद आली तिथे तिथे अज्ञान समजायचं. ब्रह्मरस गोडी तयासी फावली, वासना निमाली समूळ ज्याची, म्हणजे अज्ञानासह. असे कितीतरी प्रमाण देते तुम्हाला. आशा ती समूळ खणून काढावी तरीच वसारी व्हावी द्यावी. समूळ म्हणजे काय? अहो अज्ञानासह. समूळ शब्दाचा अर्थ काय आहे की अज्ञानासह. म्हणजे बघा, अज्ञान आवरण निवृत्तीची तुकोबराने. आणि हे खरं ग्रंथ वाचन करीत असताना प्राकृत ग्रंथ ज्ञानोबरायांचे, नाथांचे, तुकोबरायांचे, ते या प्रक्रिया आपल्याला कुठे आले हे कळायला पाहिजे. मग विशेष आनंद होतो बाबांना ह्या प्रक्रियेत आवडतं. आणि हे सिद्धांत पक्के लक्षात राहिले की त्या प्रक्रिया कळतात. आता इथे बाबा महाराजांनी काय लिहिलं की निष्प्रपंच असंग परिपूर्ण. परिपूर्ण देव कसा आहे की विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव कुठे नाही उरला. हा आपल्या आता वेद शिकणं होत नाही, शास्त्र शिकणं होत नाही, तर आपल्या तुकाराम महाराजांनी अगदी मोकळ्या भाषेमध्ये आपल्याला हे शिकविलं. चैतन्य हे ब्रह्माचे काय की स्वरूप आहे. हे ब्रह्माचं स्वरूप आहे. चैतन्य खाली आहे आणि आत्मस्वरूपाचे चिंतन करताना वर सुद्धा चैतन्य आहेच. प्रश्न 244. ब्रह्म आत्म्याची एकता कशी संभवते? उत्तर: सच्चिदानंद ऐश्वर स्वरूप सदा विद्यमान अशी ही ब्रह्मात्म्याची एकता होय. हे बघा, सच्चिदानंद जसं ब्रह्म कसा आहे सत चित आनंद, आत्मा कसा आहे सत चित आनंद. ब्रह्म हे कसं आहे ऐश्वर्य स्वरूप आहे. म्हणजे ईश्वर स्वरूप नाही, तिथे ऐश्वर्य स्वरूप आहे. म्हणजे ते कसं आहे की त्या ठिकाणी महाराज आनंद स्वरूपच आहे. ऐश्वर्य म्हणजे काय आनंद स्वरूप आहे. तसं आत्मा सुद्धा कसा आहे की आनंद स्वरूप आहे. पुढे काय सदा विद्यमान. हे आत्मा कसा आहे सदा विद्यमान सदैव. आणि ब्रह्म कसा आहे सदा विद्यमान.
प्रश्न 245. ज्ञानाचे स्वरूप काय? उत्तर जीव ब्रह्मा भेदनिश्चय हे ज्ञानाचे स्वरूप होय. हे आता ज्ञानाचं स्वरूप जीव ब्रह्म अभेद निश्चय हे ज्ञानाचं स्वरूप. आगवीची ज्ञाने केली यांनी स्वप्ने. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान सोडून बाकीची सर्व ज्ञाने कशी म्हणा त्या ठिकाणी ती स्वप्न आहे. मोरांगी असे पिसे असती डोळसे परी एकलेनी दृष्टी नसे. महाराज म्हणतात मोराला किती त्या पिसाला प्रत्येक पिसावर काय असतं? डोळा असतं. दृष्टी फक्त त्याचे जे दोन डोळे त्यालाच असते. तसे जगातील हे जे बाकीचे तुमचं ज्ञान आहे, मेडिकल असेल, कॉमर्स असेल, तुमचं काय कला विज्ञान वाणिज्य, ही सगळी कशी मोरांगी असे हे डोळे आहेत, हे मोराचे डोळे आहेत. पण खरे डोळे जर कोणते असेल, हे ब्रह्मज्ञान हे खरं डोळा आहे. प्रश्न 246. ज्ञानाचे साक्षात अंतरंग समीप साधन कोणते आहे? उत्तर ब्रह्मनिष्ठ गुरुच्या मुखाने महावाक्याच्या अर्थाचे श्रवण हे ज्ञानाचे साक्षात अंतरंग साधन होय. ज्ञानाचं समीप अत्यंत जवळचं साधन कोणतं आहे? तर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या मुखातनं महावाक्यार्थाचं चिंतन करणे हे ज्ञानाचं अत्यंत जवळचं तत्वम पदार्थ शोधन हे ज्ञानाचं अत्यंत जवळचं समीप असं साधन आहे. प्रश्न 247. ज्ञानाची परंपरा व अंतरंग साधने कोणती? उत्तर विवेक, वैराग्य, समाधी, षटक, शमदम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, मुमुक्षुत्व, तत्पद व तोमपद याच्या अर्थाचे शोधन. श्रवण, मनन आणि निधिध्यासन ही 8 ज्ञानाचे अंतरंगी साधने होत. हे बघा, विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती किंवा षटक, मग त्याच्यात ते 6 आले. मुमुक्षुत्व, तत्त्वम पदार्थ शोधन. तर खरं मुमुक्षुत्व झालं, मग कोणती साधनं लिहायची? श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्त्वम पदार्थ शोधन ही ज्ञानाची 8 अंतरंग साधने आहेत. आता ही साधने कशी आहे समका? विवेकापेक्षा वैराग्य अंतरंग, पण विवेक सर्व साधनाचा काय की पाय आहे. तुमच्या वैराग्यामध्ये सुद्धा विवेक असायला पाहिजे. विवेक नसेल तर वैराग्याचा आभास लोक निर्माण करतात. समाधी, षटसंपत्ती जे आहेत, शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, याच्यामध्ये सुद्धा विवेक लागतो. विवेकच पाहिजे. अंतःकरण निग्रह करण्यासाठी काय पाहिजे? विवेक. विवेकच नाही तर कशाचं अंतःकरण निग्रह करसाल तुम्ही? इंद्रियाचं दमन कशानं करसाल तुम्ही? तर विवेकानाचं. त्याच्यानंतर मुमुक्षुत्व, तिथे विवेक. पुन्हा श्रवणात काय पाहिजे? विवेक. मननामध्ये विवेक आणि निधिध्यासनात सुद्धा विवेक. आणि परत तत्वम पदार्थ शोधन याच्यामध्ये सुद्धा विवेक. ही ज्ञानाची 8 अंतरंग अशी 1 से बळकर 8 कशी ती साधने आहेत. उपजीव्य सांगितलं होतं. हा, पहिल्या वेळेस सांगितलं मी उपजीव्य, आणि पुढची काय की उपजीवक. भक्ती ही कशी आहे? उपजीवी आहे. पुढे भक्तीने धरली हाती, मागे ज्ञान, वैराग्य, धर्म येते. प्रत्यक्ष प्रमाणे बाकीच्या प्रमाणाचं गुण आहे, उपजीवी आहे. महाराज आता चांगलं ध्यानात यायला लागलं. तुमच्या गडबड मोठा करीत होते इतके दिवस. बोलून दादा आता कसं पटकन लक्षात यायला लागलं. कशामुळे हो राहिलं? जास्त दिवस श्रवण केले म्हणून. तेच ही स्मृतिशक्ती पाहिजे माणसाला. ही उपस्थिती पाहिजे की तो शब्द इथं लागू पडतो, इथं त्याला योग्य ठिकाणी त्याचा तो माझ्या ध्यानात तो होतच. ते पण म्हणलं आता चला आपण सांगितलं ते आता. प्रश्न 248. ज्ञानाची बहिरंग दूरत्वाची साधने कोणती आहेत? आता दूरत्वाची साधने कोणती? बहिरंग म्हणजे लांबचं, दूरचं. हे साधनं कोणती? उत्तर निष्काम कर्म व निष्काम उपासनाधिक ही ज्ञानाची बहिरंग साधने आहेत. हे बघा, निष्काम कर्म आणि निष्काम उपासना ही ज्ञानाची साधने आहेत. पण कशी आहेत ती? बहिरंग आहे. आपण मागे एकदा बोललो होतो की शेतीची नांगरटी करणं, शेतीला वखरणं, शेतीला त्या ठिकाणी रोटावेटर करणं ही त्या पिकाची साधनच आहेत. पण कोणती आहे ती? बहिरंग साधनं आहे.
पण प्रत्यक्ष पेरणी करणं, मुळावून बीज काढिले, त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज मुळावून बीज काढायचं आणि तिथून धरायचं. हे कोणतं साधन? त्या पिकाचं प्रत्यक्ष कसं आहे की साधने आहे. त्याच्यात पुढं अंतरंग करता येईल आपल्याला. पण निष्काम कर्म, निष्काम उपासना ही ज्ञानास बहिरंग साधने आहे. भंडारे, तीर्थयात्रा हे 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 फार दूरचे असे दुरून अंतरानं हे राहतात. खरं ही साधनं कशी आहे? ही साधनं हे आजही काही भागामध्ये बघा तुम्ही की नवीन गोरी असतात ना, ती पेटवायची असली. आताचा काळ वेगळा आहे. पहिल्या काळात काय करायचे? छगन महाराज फासाठी एक उंगा घ्यायचा, काटे तोंड माहिती नाही, काट्याचा उंगा घ्यायचा. ते काय व्हायचं, नवीन बैल गोरं असं पेटवायचं असलं ते त्याच्या मानेवरती जू ठेवू देत नव्हतं. असं त्याला ते बोजं वाटायचं. काय ठेवलं माझ्या मानावर, नुसतं वर टेकल्यावर उड्या मारायचे ते. मग त्याला काय करायचं की 2 बैल आपल्या ती जाडी आणि पाठीमागे एक मोठा काट्याचा असा तो उंगा म्हणत त्याला चांगला बांधायचा. पळ कोणीकडे पळतो. मग त्याला फक्त अगोदर सवय कोणती लावायची? पाठीवर नुसती ती जू किंवा ती जाडी घ्यायची, तेवढी सवय लागली. मग त्याला काही होत नसतं. मग हळूहळू तसं हळूहळू ढाळे चला चला तीर्थयात्रा करायला. पण ते त्याच्यात नाही रमवलं पाहिजे त्यांना. आता आमच्या लोकांनी काय केलं, आपल्या लोकांनी की त्याच्यातच रमविले. तीर्थयात्रा जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तो आपले सोयीत पाय, तीर्थयात्रे जाय सब तीर्थ बारंबार, गंगा सागर एक ही बार म्हणजे ते पुन्हा जातच नाही. इतका भया करून आणते त्याला. तेव्हा म्हटलं गंगा सागरला तर ते म्हणतो बाबा मला बाकी द्या, पण गंगा सागरला खाली लिहिलेलं असतं का सब तीर्थ बारंबार आणि गंगा सागर एक बार. इतकं त्याला ते परेशान करतात की पुन्हा तो म्हणतो सागरला जाणच नव्हतं. चला ही किती लांबची साधने, मनात फार दूरची साधने आहे. परमार्थाचे तुमच्यावर काहीतरी संस्कार व्हावेत ह्याच्यासाठी ती साधने आहेत. मोकार संस्कार कमी व्हावेत. खरी साधनं जर कोणती असेल तर विवेक वैराग्य आहे. त्याच्यानंतर अतिशय अंतरंग साधन तत्त्वम पदार्थ शोधन. म्हणून निष्काम कर्म, त्याच्यापेक्षा निष्काम उपासना, त्याच्यापेक्षा निष्काम ध्यान, त्याच्यापेक्षा विवेक, त्याच्यापेक्षा वैराग्य, त्याच्यापेक्षा समाधी षटक असे अंतरंग साधनं आहेत. आणि महावाक्यार्थाचं चिंतन करणं हे एकदम प्रत्यक्ष असं साधन आहे. प्रश्न 249वा. ज्ञानाची सर्व मिळून किती साधने आहेत? उत्तर, सर्व मिळून ज्ञानाची 11 साधने आहेत. लिहिली त्यांनी एकादश, पण एकादशी ते दिसत नाही. 11 साधनं काही दिसत नाही. हे बघा ना तुम्ही, ते दिसायला लागलं. निष्काम कर्म आणि निष्काम उपासना आणि हे 8 साधने आहेत. ते दिलेलं ते 8 साधनं आहेत. खरं किती आहे? ती 10 चुकून झालं असेल. एकादशी साधने. आणि जर एकादशच म्हणायची असेल तर कोणा तुम्हाला सांगतो, एक स्वतंत्र प्रयोजन होईल त्याचं. या सर्व साधनाचा अंतर्भाव संत संगत हे एकमेव साधन आहे. हाती की पाव मी सबके पाव. याच्यावर चिंतन सांगायचं. करा कीर्तन, मला रेकॉर्ड करून आणा एखाद वेळेस तुम्ही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, येणे साधती साधने ती भावाची बंधने. बस ही सगळे साधनं सांगायची. उद्धार होण्यासाठी कोणती साधनं आहे? विवेक, अगोदर सांगायचं निष्काम कर्म, निष्काम उपासना, त्याच्यानंतर विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्त्वम पदार्थ शोधन. निष्काम कर्म इतकं काही सोपं नाही. कारण कर्म करताना प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की याचा आपल्याला काहीतरी तात्कालिक ताबडतोब लाभ व्हायला पाहिजे. असं वाटतं की नाही आपल्याला? काहीतरी असं वाटतं की ताबडतोब आपण आता माळ घातली, ज्ञानेश्वरीचं पारायण करतोय, आपल्याला काहीतरी ताबडतोब नगदी त्याचा लाभ व्हायला पाहिजे. म्हणून निष्काम कर्म करीत असताना अनेक प्रकारचे धोके आहेत. निष्काम कर्म करीत असताना कधी अंतःकरणी सकामतेकडे उडत असतं. आपण एवढा देवदेव करतो, आपण पंढरपूरची वारी करतोय, कर्म करतोय, पण आपल्या प्रपंचामध्ये प्रगती का नाही? म्हणून निष्काम कर्मात हा धोकाच होतो. काय होतो की ते सकामतेकडे जातं. म्हणून ते थोडं कसं आहे अवघड. मुळात कर्मच अवघड आहे. कसं आहे की सूक्ष्म आहे. बरं जाऊ दे. त्याच्यानंतर उपासना, भक्ती, ते कठीण शिळावरील पोळी, समर्पण भाव त्याच्यात पाहिजे. मग किती कठीण अवघड आहे. त्याच्यानंतर विवेक, त्याच्यानंतर वैराग्य त्याच्यापेक्षा अवघड.
समाधी शक्य त्याच्यापेक्षा कठीण. मुमुक्षुत्व मोक्षाची तीव्र इच्छा ते अवघड. बाबा श्रवण म्हटल्यानंतर तर बघूच नका, श्रवणात काय साधी गोष्ट आहे का? अंगी श्रवण, अंग श्रवण. मग श्रवण करीत असताना आपल्याला त्रास होतो, त्याच्यानंतर मनन कठीण. असं करता करता तत्वम पदार्थ शोधन हे सर्वात शेवटचं काय साधन. आणि या वर प्रतिपादन केलेल्या 10 साधनाचा अंतर्भाव फक्त संत संगतीमध्ये होतो. तुम्ही अंतकरणामध्ये वैराग्याला धरू आणा, ते वैराग्य लवकर येत नाही. वैराग्य पळतंय, वैराग्य नेहमी आसक्तीकडे जाते ती. आणि संत संगती एखाद्या वैराग्यवान पुरुषाच्या संगतीत राहिले तर न कळत चुकून तुम्हाला काय होते, वैराग्य होते. पूर्वीचा पारमार्थ्य काळ आणि आताचा पारमार्थ्य काळ फरक हाच आहे. कोणता आहे? पूर्वी त्यागी लोक होते म्हणून परमार्थ करणाऱ्याला त्यांच्याकडे पाहिलं की वैराग्य निर्माण व्हायचं. आता इतके भोगी लोक झाले आमचे की तुम्हाला वाटतं आपण कसं काय उकलो या कामातून. हे 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 थोडेपाशी कीर्तन करायला पुरतं आपल्याला. काय झालं, अडचण काय झालं? तिचे आदर्श आहे तो आदर्श राहिला नाही. तो आदर्श असा म्हणून संत संगती ही सर्वसाधारण. पण संत संगती बोलतो आपण, कोणती संगती? संत संगती, सत्संगती, अपरोक्ष ज्ञानापर्यंत पोचलेली जी महात्मी आहे त्यांच्या संगतीत गेल्यानंतर ही सर्व साधने हळूहळू त्याला त्या ठिकाणी महाराज अवगत होतात. म्हणजे त्याच्या अंतकरणात ती उतरतात. आणि म्हणून एकादश साधने म्हणजे शेवटचं साधन धरायचं संत संगती. पडोनी राहीन ते ठाई उगाच संताचे. किती संत प्रकरणातील अभंग आहे. आणि म्हणून हे सुंदर आहे. येणे साधती साधने तुटती भावाची संता विन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाई. एका जनार्दनी संत आणि पूर्ण करीती मनोरथ. इति श्री विचार चंद्रोदय दर्शने वेदांत प्रमेय पंचदशकाला दर्शन समाप्त. वेदांत प्रमेय पंचदशकाला म्हणजे 15वी कला काय झाली की आपली समाप्त. आता ही उपांत्य कला. आता कोणती कला आहे? अंत्य कला, शेवटची कला. आता षोडश कला दर्शन प्रारंभ. म्हणजे षोडश कला दर्शन प्रारंभ. वेदांत पदार्थ संज्ञा वर्णन. आता वेदांत पदार्थ जे आहेत त्या वेदांताच्या पदार्थाला जी काही संज्ञा दिलेल्या आहे, नामनिर्देश केलेले आहे, त्याचं वर्णन चाललं. आता आपल्याला प्रथम दर्शनी असं वाटेल हे कशाला, परंतु एक लक्षात घ्या, हे अत्यंत महत्त्वाचे की तुम्हाला वेदांताचा कुठलाही ग्रंथ शिकत असताना, वाचत असताना, अध्ययन करीत असताना हा सर्व या संज्ञा तुमच्या कशा पाहिजे? पाठ पाहिजे. मग तुम्हाला ताबडतोब तिथे त्याचे चिंतन कळते. पदार्थ एक कोणी लिहिलेलं माझ्याकडे आहे तो संख्या संकेत कोश. चांगला हे त्याचं नाव आहे संख्या संकेत कोश. चांगला ग्रंथ आहे तो, फार सुंदर ग्रंथ आहे. मी त्याचं ते झेरॉक्स वगैरे करून ग्रंथ मिळत नाही आता तो. तर हे वेदांत संज्ञा प्रकरण फार सुंदर आहे. पदार्थ विविध. हे बघा आता त्याने जे पदार्थ म्हणजे काय, हे पदार्थ नाही, पण वेदांतामध्ये आपण सतत ज्याचं चिंतन करतोय आणि त्या चिंतनाच्या ज्या काय पदार्थ असेल, प्रमेय असेल, त्याला जे आपण संज्ञा दिलेली आहे त्याला काय म्हणायचं? पदार्थ. म्हणजे द्विविध, म्हणजे दोन कोणते पदार्थ आहेत, कोणते आहेत. आता एक का नाही सांगितलं त्यांनी? ते एक काहीच नाही. एकमेवा द्वितीयम ब्रह्म. मग आता दोन कोणते? त्याचं चिंतन चाललंय. अध्यात्मताप. आपण ताप किती प्रकारचे बघितले? आता 3 प्रकारचे. अध्यात्मताप म्हणजे आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. आता हे जे चिंतन झालं ते कुठल्या तापात चाललं? हे आध्यात्मिक तापात चाललं. आध्यात्मिक ताप म्हणजे काय? आत्म्याला आश्रय करून वर्तमान शरीरामध्ये जे स्थूल सूक्ष्म शरीर असतं आणि त्याच्यामध्ये जे ताप होतात त्याला कोणता ताप म्हणायचा? अध्यात्मताप. याला कोणता ताप म्हणायचा? शरीराच्या अंतर्गत. खरं भूक लागणं हा कोणता ताप आहे? अध्यात्म ताप आहे. तहान लागणं हा अध्यात्म ताप आहे. प्राणाचे धर्म हा अध्यात्म ताप आहे. आता हे वेगळ्या वेगळ्या प्रकारची रोगराई पसरली, ते रोग होणं हा सुद्धा कुठला ताप आहे? अध्यात्म ताप आहे. त्या तापात, अध्यात्म तापात 2 प्रकार आहेत, म्हणजे 2 ताप आहेत. हा अध्यात्म तापातील पोट ताप आहे, पोट विभाग आहे.
आधिताप व व्याधिताप। आधिताप, ताप शब्दाचा अर्थ आहे त्रास. मी मागे बोलतो, लोक आपण म्हणतो का हो आमचं कुत्र तुमच्या घरीत नाही, तुमचा कशाला ताप आम्हाला एवढा, म्हणजे काय झालं तर त्रास झाला. आणि मग अध्यात्म तापाचे दोन प्रकार, आधिताप आणि व्याधिताप. मानसिक ताप हा आधिताप आहे. कोणता ताप आहे? आधिताप. आणि शारीरिक ताप, शारीरिक रोग हा कोणता ताप आहे? व्याधी आहे. खवळलेल्या काम क्रोधी आणि अंगीवरती आधी व्याधी, असं महाराज म्हटले. शांतीवरती नाही सुख, येर अवघेची दुःख, म्हणून शांती धरा, उतराल पैल तिरा. खवळल्या, उठलिया नाही, खवळलिया. खवळतो पण नाही माणूस. खवळल्यानंतर काय असं साधा सुद्धा थोडासा खवळतो. काम क्रोधी आणि अंगीवरती आधी व्याधी. आधी म्हणजे मानसिक ताप आणि व्याधी म्हणजे शारीरिक ताप. कळालं का? आधी शब्द आला काय समजत आता इथून पुढे? मानसिक ताप. आता हे जे मनोरुग्ण असतात त्यांना कोणता ताप आहे? आता आधी ताप आहे. आणि आधी तापामुळे कोणता ताप होतो? व्याधी ताप होतो. अध्यास, अर्थाध्यास व ज्ञानाध्यास. हे बघा, आता हे आपण सगळं काय आहे की बघितलेलं आहे, शिकलेलो आहोत. हे जे ताप आहे ते किती आहेत? ते अध्यास. हा, त्याच्या ज्याच्या ठिकाणी जे नसून त्याच्या ठिकाणी ते दिसणे, याचं नाव काय आहे? अध्यास. आणि ते दोन प्रकारचा अध्यास आहे, अर्थाध्यास आणि ज्ञानाध्यास. हे बघा, भ्रांती ज्ञानाचे विषय सर्पादी. आता भ्रांती ज्ञानाचा विषय कोणता कोणता आहे? सर्प हा भ्रांतीचा विषय आहे. एवढंच नाही तर रज्जूवर, याच्यावर शुक्तीवर भासलेलं रजत भ्रांती ज्ञानाचा काय आहे की विषय आहे. स्थानावर भासलेला पुरुष हा भ्रांती ज्ञानाचा विषय आहे. आणि देहादी प्रपंच सुद्धा भ्रांती ज्ञानाचाच विषय आहे. देह दिसला ना त्याला काय म्हणायचं? अर्थाध्यास. इंद्रिय दिसली ना आपल्याला त्याला काय म्हणायचं? अर्थाध्यास. हे घटपटादी पदार्थ दिसले, कोणता अध्यास आहे? अर्थाध्यास. कळण्यासाठी रज्जूवर सर्प, स्थानावर पुरुष. पण चिंतन केलं आपण, ही व्यावहारिक सत्ता सुद्धा प्रातिभाषिक सत्तेमध्ये घातली. हा सर्व कोणता अध्यास आहे? आता अर्थाध्यास. अध्यासच आहे, पण कोणता आहे तो? अर्थाध्यास. अर्थाध्यास म्हणजे पैशाचा अध्यास नाही, पदार्थाध्यास. काय म्हणायचं त्याला? ज्ञानाध्यास. आता तर ज्ञानाध्यास म्हणजे भ्रांती ज्ञान, सर्पादी ज्ञान किंवा देहादी ज्ञान. आपण बघितलं की जेव्हा अध्यास होतो तेव्हा पदार्थ आणि पदार्थ ज्ञान हे दोन्ही अध्यास आहे. नुसता पदार्थ उत्पन्न होत नाही, पदार्थाचं ज्ञान उत्पन्न होत नाही. मग ते ज्ञानही अध्यास आहे आणि तो पदार्थ सुद्धा अध्यास आहे. मग काय होतं? सर्पादी आणि देहादी हा अर्थाध्यास आहे, आणि सर्पाधिकांचं ज्ञान आणि देहाधिकाचं ज्ञान हा कोणता अध्यास आहे? ज्ञानाध्यास आहे. असंभावना, प्रमाणगत असंभावना व प्रमेयगत असंभावना. हे आता आपण बघितलंय माग काय? प्रमाणगत असंभावना. प्रमाण जी वेदवाक्य ती जीव ब्रह्माचं अभेद प्रतिपादन करतात का भेद प्रतिपादन करतात, ह्याच्याविषयी असणारा संदेह याला काय म्हणायचं? आणि प्रमेय जे ब्रह्म आहे ते ब्रह्माचं द्वैत सत्य आहे का अद्वैत सत्य आहे, याच्याविषयी जो संदेह याला काय म्हणायचं? प्रमेय. म्हणजे ही दोन प्रकारची असंभावना आहे, प्रमाणगत असंभावना आणि प्रमेयगत असंभावना. अहंकार, शुद्ध अहंकार व अशुद्ध अहंकार. हे बघा, रात्री आमचं चिंतन झालं. कधी कधी काय होतं, काही गोष्टी अशा शिकवित असताना लहान लेकराला आपण अधिकच शिकवतो. कसं शिकवतो? हे त्या पुस्तकात नसलं तरी शिकवतो किंवा काही तसे. याच्यामध्ये आता काही गोष्टी अशा आहेत की समजा ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्या लावल्या, तर त्याच्यात काय नाही, सगळा काय आहे की अध्यारोप आहे. हा काय आहे? फक्त आपल्याला शिकायचं म्हणून. आता त्याच्यात काय लिहिलं त्याने की शुद्ध अहंकार. म्हणजे कोणता अहंकार? अहंकारच आहे. पण आता अहंकारामध्ये किती झाले? शुद्ध अहंकार. वाचा किती ते? शुद्ध अहंकार, अशुद्ध अहंकार, सामान्य अहंकार, विशेष अहंकार, मुख्य अहंकार, अमुख्य अहंकार. हे बघा किती 6 भेद केले त्याने. अहंकाराचे 6 भेद केले. हे बघा,
स्वरूपाचा अहंकार हा कोणता अहंकार आहे? शुद्ध अहंकार आहे. मी ब्रह्मरूप आहे, खरं हा अभिमानच आहे, अहंकार आहे. जसं मी देह आहे, हा काय आहे? अहंकार. मी ब्रह्म आहे. दृष्टांत जर बोलायचं झाल्यास, मी देह काळी घाल आणि मी ब्रह्म पांढरी घाल. शेवटी काय आहे? ती खरंच आहे. ती उरफाटी काळी घाल बरी, त्याला 6 गाड्या विद्या, हिला 12 गाड्या विद्या येते. किती? तसं मी ब्रह्म आहे, पण शुद्ध अहंकार आहे. हा कोणता आहे? शुद्ध. देहाला मी म्हणायला लागतो नाही. मग आता ते म्हणूनच राहिलं, तर कोणाला म्हणून राहिलं मी ब्रह्म आहे असं म्हणून राहिलं, म्हणजे हा कोणता अहंकार झाला? शुद्ध अहंकार आहे. आता स्वाभिमान, अभिमान असायला नाही पाहिजे, पण स्वाभिमान जरूर असायला पाहिजे. देशाविषयी, आपल्या धर्माविषयी, आपल्या देवाविषयी, आपल्या संताविषयी, आपल्या ग्रंथाविषयी आपल्याला काय असायला पाहिजे? स्वाभिमान असायला पाहिजे. पुळचट नसायला पाहिजे माणसाने. काही लोक म्हणजे बाप आपल्याला काय बोलायचं बापल्या आपल्या देव आपलं. आता दुसरी लोक आपल्या देवाच्या धर्माच्या नावावर काही टीका वगैरे करतात, आणि ठीक आहे, तुमच्याकडून प्रतिकार होणं शक्य नसेल तर तिथून निघून जायचं. पण उगाच आपलं पुळचटवान त्यांच्यातच बसायचं नाही. ते माणसाचे काम होतं, आणि मग त्याचे दोस्त आले, ते निंदा करून आले देवाचे, मग आम्ही बसलो आपलं ऐकत. असं कधी ऐकायचं नाही. याचा धरीना अभिमान आणि करीना आपुले, आपण जतन करायला पाहिजे. म्हणून स्वरूपाचा जो अहंकार आहे, मी ब्रह्म, हा कोणता अहंकार आहे? शुद्ध अहंकार. काही लोक म्हटलं बा तुम्ही अहंकार या, तुम्ही मी ब्रह्म म्हणता. अहो आमचा अहंकार आहे, पण कसा आहे? गडूळ तर नाहीये. कसा आहे? शुद्ध अहंकार आहे. अशुद्ध अहंकार. आता देहादी अनात्म्याचा अहंकार हा कोणता आहे? अशुद्ध अहंकार आहे. का हा देहो नाशिवंत मळमूत्राचा बांधा. एक तर मुळात देहच अशुद्ध आहे, आणि देह तुम्ही नसून अशुद्ध देहास जर मी देह आहे, मी काळा गोरा उंच ठेंगणा असा आहे, असा जर अहंकार धारण करीत असाल तर कोणता अहंकार आहे? हा अशुद्ध अहंकार आहे. म्हणून अहंकार कुठलाच चांगला नाही, पण शुद्ध अहंकारात आणि अशुद्ध अहंकारात फरक आहे की नाही? आहे फरक. त्याच्यानंतर काय आहे की सामान्य अहंकार, देहादी धर्माच्या उद्देशाहून रहित आणि केवळ मी, पण असा जो स्फुरण असतं त्याला काय म्हणायचं की सामान्य अहंकार. मी देह आहे, मी अमुक जातीचा आहे, मी काळा गोरा उंच ठेंगणा आहे, मी शिकलेला आहे, हा कुठल्या प्रकारचा अहंकार नाही. पण मी आहे असं जे स्फुरण आहे ते कोणता अहंकार आहे? सामान्य अहंकार. कळालं पण म्हणा? सामान्य अहंकार कळायला नाही कळालं? एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, जी बुद्धी स्फुरी अहर्निशी ती वस्तू का. म्हणजे त्याला तुम्हाला मी आहे वाटतं का नाही? असं वाटतंच ना. मी आहे हे वाटतं का नाही? पण मी देह आहे असं वाटत नाही. म्हणजे याला सोडून जे मी आहे म्हणतं हा कोणता अहंकार आहे? सामान्य अहंकार. वर्णाधिकाचा अहंकार त्याच्या ठिकाणी नाही. पण मी आहे असं जे स्फुरण असतं हा कोणता अहंकार आहे? सामान्य. मी आहे असं वाटतं तुम्हाला काय? कधी कधी मी कशाला पकडतं ते शरीराला, कधी मी कशाला धरती ती शरीराच्या जातीला, मी कशाला धरती ती कधी कधी शरीराच्या रंगाला. पण याला सोडून सुद्धा मीचं जे स्फुरण असतं ते कोणता अहंकार आहे? त्याला म्हणायचं सामान्य अहंकार. आता विशेष अहंकार, देहादी धर्माच्या उद्देशासहित देह, देहाचे धर्म. मी का साधा माणूस आहे का? मी फार मोठा माणूस आहे. म्हणजे हा कोणता अहंकार झाला? त्याचा विशेष अहंकार. विशेष मिळाला त्याच्यामध्ये. हा विशेष अहंकार नसेल तरी सामान्य अहंकार राहतोच. आपण मागे बघितलं सामान्य कशाला म्हणायचं? जे अधिक देशामध्ये अधिक कालामध्ये राहतो त्याला काय म्हणायचं? सामान्य अहंकार. म्हणून विशेष अहंकार कोणता आहे? तर मी देहासंबंधी पसारा हा कोणता अहंकार झाला? विशेष अहंकार. मुख्य अहंकार, हे बघा आता हा मुख्य अहंकार जो आहे ना, हा खूप चांगला सांगितलं त्यांनी. काय लिहिलं तिथं? देहादी युक्त चिदाभास आणि कुटस्थ साक्षीचे एकीकरण करून अज्ञानाने संपूर्ण संघाताविषयी अहम शब्द जोडून जो आहे तो मी. हे बघा,
जेव्हा मी म्हणतो ना त्यावेळेस तिथं चिदाभास असतो आणि नुसता चिदाभास असत नाही, कुटस्था सहित, कुटस्था सहित चिदाभास म्हणजे या संपूर्ण संघाताविषयी जे मी म्हणतो, जे स्फुरण होतं त्याला कोणता अहंकार म्हणायचा? मुख्य अहंकार. म्हणजे याच्यात असं वाटत नाही त्याला की मी कुटस्थ वेगळा आणि चिदाभास वेगळा, असं कधी वाटत नाही. अवघड आहे याचे. आता हे जर आपण सांगितलं ना तर या एका किंवा दोन याच्यावरच आपलं एक पाठ होईल. याचं भरपूर चिंतन करता येतं आपल्याला हे. पण आता हे चालले पदार्थ संज्ञा वर्णन. चला, अमुख्य अहंकार. आता हे बघा, व्यवहार कालामध्ये आता तुम्हाला कळालं की काही झालं तरी गड्या हे मी नाही, ते आधी प्रपंच मी नाही, माझा नाही, मन बुद्धी चित्त अहंकार हे नाही. मुख्य अहंकारण अमुख्य अहंकार सांगतो तुम्हाला, सोप्या भाषेत सांगतो. अंतःकरणाला तिथे उपाधी लावून मी शब्दाचा जेव्हा उच्चार होतो तर हा मुख्य अहंकार, मी कुटस्थच आहे असं त्याला वाटतं. काय वाटतं ते? हा कोणता झाला? पण नुसतं कुटस्थाला मी कसं कळत नाही, मग तिथं चिदाभास लागतो. तिथं कोण लागतो? कुटस्थ एकटं मी म्हणू शकत नाही, चिदाभासाशिवाय त्याला मीचा अहंकार येणार नाही. काही येईन बबन दादा, अंतःकरण लागेल आणि अंतःकरण लागल्यानंतर त्याच्यामध्ये आभास लागेल, म्हणजे चिदाभास आला असते ते. पण तरी त्यावेळेस सुद्धा त्याला मी कुटस्थ स्वरूप आहे असं वाटतं. हा कोणता अहंकार आहे? मुख्य अहंकार. कोणता अहंकार सांगितलं त्यांनी? आणि अमुख्य अहंकार म्हणजे मग आता कुटस्थाला धरूनच करता भोगता हे जे अहंकार येतो हा कोणता आहे? अमुख्य. म्हणजे तिथले त्यातच ते असे काय की आत पोट भुवा भेद आहे. मुख्य अहंकार अमुख्य अहंकार. अंतःकरण विशेषण लागलं की कोणता अहंकार येतो? अमुख्य अहंकारच होतो तो. आणि अंतःकरण तेवढ्या पुरतं उपाधी लागणं हा कोणता आहे? की मुख्य अहंकार. कधी कधी जीवनमुक्त पुरुष अमुख्य अहंकार सुद्धा धारण करतो. कसा करतो? मी म्हणतो का नाही बरं, ज्ञानी महात्मा सुद्धा मी हे केलं, मी हे केलं, मी घर बांधलं. आता तुम्ही आता हे सगळं शिकल्यानंतर तिथे घरी गेल्यानंतर तुम्ही एखादा पाहुणा आला, तुमचं घर बघितलं, चांगलं घर बांधलं, हा देवानं बांधलं असं म्हणणार माणसानं तेवढे पुरतं. पण मी बँकेचं लोन काढलं किंवा आमच्या अंगूरचे पैसे उरले, मग हे करावंच लागतं. मग तुम्ही मी म्हणून राहिले तर त्या मी म्हणण्यामध्ये अंतःकरणामध्ये तुमचा निश्चय आहे की मी या शहराहून वेगळा आहे, घराहून कसा आहे, पण तरी बोलता आणि अहंकार धारण करता. हा कोणता अहंकार आहे? अमुख्य अहंकार. असं वागावंच लागतं. कीर्तनात आम्हाला मी म्हणावंच लागतं. आता मला मी म्हणावं लागत नाही का? तसं मी म्हणावं लागतंच ना मला. मी असं केलं बा, आम्ही तिकडे गेलो होतो, असं केलं. तर हा अहंकार आम्ही धारण करतो. कोणता धारण करतो? हा अमुख्य अहंकार. अज्ञान, समष्टी अज्ञान व व्यष्टी अज्ञान. हे आता अज्ञानाचं आपण पाहिलं. अज्ञान म्हणजे काय की निपटून नेणे ते अज्ञान या नावे बोलायचे. तर अज्ञानाचे सुद्धा दोन प्रकार लिहिले आपण बघितले मागे की एक समष्टी अज्ञान आणि एक व्यष्टी अज्ञान. कल्पना करा, आपण वनात गेलो. वनात गेल्यानंतर ते वन बघतोय, हे वन आहे. हे वन आहे म्हटल्यानंतर तिथे जी बुद्धी असती तर ती प्रत्येक झाडाची वेगळी वेगळी असते की एकच असते? एकच बुद्धी असते. वन म्हटल्यानंतर वटवृक्ष आहे, कडुलिंबाचा वृक्ष आहे, चिंचेचा वृक्ष आहे, ही सर्व वृक्ष असतात. पण आपण तिथे भाषा जे वापरतो तर हे आमच्या गावचं वन आहे. म्हणजे आपण आता तिथे बुद्धी एकच झाली. आमच्या गावचं काय की एक वन आहे, फॉरेस्ट हे जंगल आहे. म्हणजे आता ते संपूर्ण वन, बुद्धी मात्र एक. हे सर्व वन आमच्या गावचं आहे. म्हणजे तुम्हाला जे ज्ञान झालं ते एकच झालं, पण समष्टी वनात समष्टीचं झालं. कशाचं झालं ते? समष्टीचं झालं. हे वन कशा म्हणजे कोणतं ज्ञान झालं? समष्टीचं. आता आपल्याला तलावामध्ये गेल्यानंतर त्याचं ज्ञान होतं पाण्याचं.
2 पाणी 3 पाणी 4 पाणी होतं की एकच पाणी होतं? हे कोणतं झालं? ते समष्टी. समष्टी ज्ञान झालं. परत आपण जर चिंतन केलं तर हे कोण? म्हणजे ब्राह्मण जातीतले, म्हणजे हे ब्राह्मण याती आहे. आता ते यातीचं ज्ञान झालं तर कोणतं झालं? समष्टी. ब्राह्मणत्व जाती हे जे ज्ञान आहे, क्षत्रियत्व जाती हे कोणतं ज्ञान आहे? समष्टी. हे ब्राह्मणत्व जातीचं, क्षत्रियत्व जातीचं, जलाचं म्हणजे जलाशयातील जलाचं आणि वनाचं ज्ञान एक आहे. काय आहे ते? ज्ञान एक आहे. पण तुम्हाला एकाच व्यक्तीचं ज्ञान होऊन राहिलं का बहु लोकांचं होऊन राहिलं? तिथे बहुचं होऊन राहिलं. म्हणजे कोणतं ज्ञान आहे? समष्टी. मी अगोदर सांगितलं मला हे वन आहे, हे जलाशय आहे, हे काय आहे? ब्राह्मण याती आहे, हे क्षत्रिय याती आहे, वैश्य आहे, शूद्र आहे. हे काय होऊन राहिलं तुम्हाला? ज्ञान आहे कोणतं? ते एकच ज्ञान आहे, पण हे समष्टी ज्ञान आहे. आता हा वटवृक्ष आहे. आता ज्ञान कशाचं झालं तुम्हाला? विष्टीचं. म्हणजे आता अनेक ज्ञान. मग आता तुम्ही हा वटवृक्ष म्हटल्यानंतर त्या वनामध्ये जेवढी वृक्ष असेल तेवढं अनेक ज्ञान. कोणते ज्ञान झाले? हा वटवृक्ष, हा कडुनिंब. मग तुम्ही चालले सांगत तुम्हाला एकाचं ज्ञान होऊन राहिलं. मग आता ज्ञान एक का अनेक? आता अनेक. म्हणजे तुम्ही एका झाडाचं ज्ञान करून द्यायला जर गेले, कोणतं ज्ञान झाले? ते व्यष्टी ज्ञान अज्ञान. आणि व्यष्टी अज्ञान म्हणजे ते त्याचं ज्ञान होऊन राहिलं. म्हणून हे कोणतं झालं? आता व्यष्टी झालं. मग तसं स्वतःच्या व्यक्तिगत अंतकरणाविषयी असलेलं जे अज्ञान आहे हे कोणतं अज्ञान आहे? व्यष्टी अज्ञान आहे. आणि ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जे अज्ञान आहे ते कोणतं आहे? समष्टी आहे. अगोदर तुम्हाला व्यष्टी समष्टी सांगितलं की कसं समजून घ्यायचं. मग बिंदूचं ज्ञान किंवा घटातील पाण्याचं ज्ञान हे कोणतं ज्ञान आहे? व्यष्टी ज्ञान आहे. हे ब्राह्मण आहे. आता कोणतं ज्ञान झाले? व्यष्टी आहे. मग तसं एकाचं अज्ञान हे व्यष्टी अज्ञान आणि सर्व ब्रह्मस्वरूपाच्या त्या ठिकाणी आश्रय असलेलं अज्ञान ते कोणतं अज्ञान? समष्टी अज्ञान. मुलाज्ञान व तुलाज्ञान. आता हे मुलाज्ञान आणि तुलाज्ञान तुम्हाला माहिती आहे, शुद्ध चैतन्य आश्रित. आता हे बघा तोच प्रकार आहे. प्रकार काही बाजूचा नाही. समष्टी अज्ञान काय आणि समष्टी अज्ञान म्हणजे मुलाज्ञान. म्हणजे पण शुद्ध चैतन्याला ब्रह्मचैतन्याला आच्छादन करणारं जे अज्ञान ते कोणतं अज्ञान? मूल अज्ञान. आणि प्रत्येक पदार्थाला आच्छादन करणारं जे अज्ञान हे कोणतं अज्ञान? तुलाज्ञान. प्रत्येक पदार्थाला आच्छादन करीत नाही का? आता आपला त्याच्यावरती किती वेळेस विषय झाला की प्रत्येक पदार्थावर अज्ञानाचं आवरण असतं. याच्यासाठी कोणता दृष्टांत? हे ध्यान ठेवायचं. अहो मी सांगितलं तुम्हाला की बुद्धिबळ खेळत असताना किंवा पत्ते खेळत असताना त्या समोर माणूस आला त्याला दिसत नाही. काय दिसत नाही बरं? त्याच्यावर काय असतं? ते याची सगळी वृत्ती कुठे असते? खाली असते. मग जर त्याच्यावर अज्ञान ते डोळ्यानं पाहतं त्याच्याकडं तरी त्याला ते दिसत नाही. ते असं पत्ते पाहता ते असं पाहतं त्याच्याकडं, पण तरी ते मुलगा उभा आहे का पत्नी उभी आहे आपल्याला बोलवते का काय कोणवते का काही कळत नाही. म्हणजे प्रत्येक पदार्थावर अज्ञानाचं आवरण असतं. ते कोणतं आवरण आहे? तुलाज्ञान आणि मुलाज्ञान. चैतन्य स्वरूपावर असणारा अज्ञान जे आहे तो कोणतं आहे? मुलाज्ञान. अज्ञानाची शक्ती. हे बघा आता अज्ञान म्हटलं, ज्ञानाची शक्ती आणि अज्ञानाची काय राहणार आहे? शक्ती राहणार आहे. अज्ञान म्हटलं त्याची शक्ती राहणारच आहे. आवरण शक्ती व विक्षेप शक्ती. ज्ञानाची शक्ती तरी कमी आहे, अज्ञानाची शक्ती जास्त आहे. ज्ञानाची शक्ती काय? ज्ञानाची शक्ती मुक्त होतो. पण अज्ञानाची शक्ती 2 प्रकारची आहे. कोणती? आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती. हे बघा आवरण शक्ती म्हणजे काय? आता आपण मागे बघितले 2 आवरण आहे त्यांची. कोणती? अज्ञानाचे आवरण आणि विक्षेप. आहे ती वस्तू त्याला झाकून टाकणं, त्याला ढापणं, याला काय म्हणायचं? आवरण. आणि नाही ते दाखविणं, प्रपंच आणि ज्ञानरूप विक्षेप जे जनक ते अज्ञानाचं काय की त्या ठिकाणी आच्छादन करणारं अज्ञान. हे बघा विक्षेप शक्ती म्हणजे काय की नाही ते दाखवायचं. आता हे प्रपंच हा देह हे नाहीये, पण तरी सुद्धा ते दाखवून राहिलं. हे जे सामर्थ्य आहे ही कोणती शक्ती आहे? विक्षेप शक्ती. आणि हे अज्ञानाचे ते शक्ती आहे.
उपासना. किंवा अज्ञानाचं सामर्थ्य पहिलं कोणतं आहे? आवरण. काय केलं त्यानं? आहे त्या वस्तूला दाखला. दुसरं सामर्थ्य कोणतं आहे? नाही ते दाखवलं. उपासना, सगुणोपासना व निर्गुणोपासना. आता उपासनेचे सुद्धा काय की 2 प्रकार आहेत. सगुण उपासना, हे बघा, कारण ब्रह्म जे ईश्वर आहे त्याची उपासना, किंवा अवताराधिक आहे त्याची उपासना, किंवा हिरण्यगर्भातील जे देव आहे त्याची उपासना. ही कोणती उपासना झाली? सगुण उपासना. या जगाचं कारण ब्रह्म ईश्वर आहे त्याची उपासना. पांडुरंगाची उपासना ही कोणती आहे? खरंच पांडुरंगाची उपासना म्हणजे उभय उपासना आहे. माऊलीने, तुकोबरायाने या पांडुरंगाचं म्हणजे सगुण आणि निर्गुण दोन्हीचं पण सगुण आणि निर्गुण तो सगुण म्हणू की निर्गुण, सगुण निर्गुण एकू गोविंद होय. मग त्याच्या पलीकडे त्याला सांगितलेलं की सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण देते. तो हा रे श्री हरी पाहिला डोळे बरी पाहता पाणी दुरी सारून. म्हणून सगुण उपासना आणि दुसरी कोणती? निर्गुण उपासना. हे बघा, ब्रह्मस्वरूपाची उपासना करणं. आपण कडवंतील त्या दिवशी कीर्तनात सांगितलं की ज्ञेय ब्रह्म आणि ध्येय ब्रह्म. ध्येय ब्रह्म म्हटल्यानंतर कोणतं ब्रह्म झालं? मग ते कारण ब्रह्म. आणि कारण ब्रह्मामध्ये मग काय आहे की जी उपासना, ती कोणती उपासना आहे? ती सगुण उपासना. आणि निर्गुण ब्रह्म जे आहे त्याची सुद्धा उपासना करायची, ही कोणती आहे की ज्ञेयाची उपासना. तर ते त्याच ब्रह्माला ध्येय करायचं. ध्येय करायचं म्हणजे ओंकाराच्या द्वारे 5व्या तरंगात आलेले त्याची काय करायची? उपासना करायची. ती निर्गुण उपासना. अहंग्रह उपासना पुन्हा ही कोणती आहे की निर्गुण. आणि जे डोळ्याला दिसतात ही कोणती उपासना आहे? सगुण उपासना. जाती, परजाती, अपरजाती, व्याप्य जाती, व्यापक जाती. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं की हे जे आता इथे दिलं नाही त्यांनी, काही आता न्यायशास्त्रातलं दिलं पाहते. परजाती जी दिली ती कोणती दिली? आता अधिक देशवृत्तीत्वम परत्वम. आता आपण बघितलं द्रव्य, गुण, कर्म, सामान्य. सामान्य म्हणजे काय? जाती. सामान्य शब्दाचा अर्थ काय झाला? तर्कसंग्रहामध्ये पाहिला, पण त्याचं नाव काय आहे? जाती. मग त्या जातीमध्ये 2 जाती सांगितली, एक परजाती आणि एक अपरजाती. जी दूर देशात, अधिक देशात दीर्घकाल राहते ती कोणती जाती आहे? परजाती. आणि अपरजाती कोणती आहे? तर दुसरी अपरच आहे ना. हा, तर अल्पदेश वृत्तीत्वम अपरत्वम. जे अल्पदेशामध्ये राहतं त्याला काय म्हणायचं? अपरजाती. हे बघा, जास्त देशामध्ये आता घटत्व हे कुठे राहतं? कमी. घटत्वातच म्हणजे घटातच काय राहतं? घटत्व. आणि मृत्तिका काय झाली? परजाती झाली. म्हणजे घट कोणती जाती झाली? अपरजाती झालं. पृथ्वी कोणती जाती? आता त्या म्हणजे अद्रव्यत्व जाती. सॉरी, काय झालं की द्रव्यत्व जाती. द्रव्य, मृत्तिका आणि घट असे आपण 3 उदाहरणं घेतली. घट म्हणजे आता हा घट आहे तर घटच आहे. हे घटाच्या ठिकाणी कोणती जाती ती? घटत्व जाती. आता ही झाली अपरत्व. मृत्तिका मग घटाच्या ठिकाणी राहते, परळाच्या ठिकाणी राहते, किंवा तुम्हाला सांगतो आता ही जे पट वगैरे याच्या ठिकाणी राहते, कारण कार्यरूपानं आहेच त्याच्या ठिकाणी. मग आता ही सगळ्या ठिकाणी राहते. आणि द्रव्यत्व, मग द्रव्यत्व हे या सगळ्यापेक्षा कसं आहे की जास्त आहे. म्हणून याची ही जी जाती आहे, अपरजाती म्हणजे कमी देशात जी राहते त्याला अपरजाती, जास्त देशात राहते त्याला परजाती. व्याप्य जाती, व्यापक जाती. आता व्यापक हे असाच प्रकार आहे. कोणता? व्यापक जाती आणि व्याप्य. जे व्यापल्या जातं ती कोणती जाती? व्याप्य. अधिक देशात अधिक कालात जी राहते ती व्यापक. आणि कमी कालात कमी देशात जी राहते ती कोणती आहे की व्याप्य. निग्रह, क्रमनिग्रह व हट निग्रह. हे बघा, यम, नियम, ध्यान, धारणा, प्राणायाम हे जे निग्रह आहे, आता हे कशामध्ये आहे सगळे? हे जर आपण चिंतन केलं या मूळ विचाराचं हृदयात चांगले पाहिजे. यम नियमाधिक अधिक अष्टांग जे काही क्रमानं निरोध करायचा चित्ताचा त्याला काय म्हणायचं? यम निग्रह. यम, नियम, संतोष, शौच,
यानं चित्ताचा निरोध करणे, याला कोणता निग्रह म्हणायचा? क्रमनिग्रह. आणि प्राण निरोध रूप हठ योग. आता मग जे आसन घालतात प्रत्यक्ष, आणि आसन घालून तुमचे जे काही समजा हठयोग ज्याला आपण म्हणतो, त्याला कोणता म्हणायचा? हठ निग्रह. हठ म्हणजे हट्ट. हट शब्दाचा अर्थ काय? हट्ट. प्रयत्नाने 4-4 तास, 5-5 तास, 10-10 तास एका ठिकाणी बसून ध्यान लावून उड्डाण बंद, जालिंदर बंद शिकवायचं तुम्हाला, करून घ्या. आणि मुलं बंद. काय करायचं? आता बंद आहे सांगू का? चहा घेतलेली माणसं काही हे काय राहतं? चहाने काढा. पद्मासन घालायचं नाही, सिद्धासन घालायचं असं बरं का. आणि घाल्यानंतर काय करायचं? आपण असं जे आत श्वास घेतो का नाही, हा सहज नाही घ्यायचा, थोडा दीर्घ घ्यायचा. आपला नेहमीचा श्वास कसा असतो? असा असतो. त्याच्यानंतर मग कपालभाती करतो आपण. कोणती कपालभाती करता येते? हा, तुला करता येते? काय आळशी सगळी तुम्ही, आळशाची वराडी. ही कोणती? ते रामदेव बाबांना पाना जगाच्या बाहेर नेऊन घातलं सगळं. काय असं पोट आत ओढणं, ही काय झाली? कपालभाती झाली. असे दररोज 200-300 स्ट्रोक मारायला पाहिजे. मग तुम्हाला ते अटॅक बिटॅक काही यायचं काम नाही पुढे. काय नाही, 15-20 मिनिटाचा कार्यक्रम बघून जाता. हा, अहो तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही काही जर बारीक पाईप असेल त्याच्यात काही जर अटकलं, मागून चांगली हवा मारली ते प्रेशरनं निघून जातं का नाही? हा, मग आता लोकांच्या त्या रक्तवाहिन्या वगैरे समजा फुफसाच्या इकडे तिकडे अडचणी, आता अशी जर आपण झटकी मारली मग आता निघणार का नाही ते? हा, ते सगळं मोकळं होतं ते. मी 600 मारतोय, किती मारतो? हा, एका स्ट्रोक मध्ये 100-125 मारायचे, काही 500-500 1,000 मारतात एका स्ट्रोक मध्ये, एकदाच एका दमात. किती? हे याला काय म्हणायचं की कपालभाती, अनुलोम विलोम. हे काय की अष्टांग योगाचं काय काय अंग आहे. मग हा बंद लावताना काय करायचं? इथं जालंधर बंद, इथं काय जालंधर, खाली आपल्या गुदद्वारापाशी काय की हा मूळ बंद, आणि इथं जो पडतो तो उड्डिया. असं 3 प्रकारचं बंद आहे. जालिंदर, उड्डिया आणि मूळ. त्यावेळेस काय करायचं? खाली गुदद्वार वर आकुंचन करायचं, बेबी जे ती पोटात ओढायची, आणि इथून हे पूर्ण बंद करून घ्यायचं, लॉक करायचं. इथं श्वास आत बाहेर जाऊ द्यायचा नाही. आणि हा अभ्यास करता 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 मग हा त्रिबंध, हा जो हठयोग म्हणतात त्याला, हा जेव्हा 6-7 तास लावतात योगी लोक. किती? श्वास घ्यायचं काम नाही माऊली. आणि मग कुंडलिनी जागृत होती. मग त्या गीतेतला आणि ज्ञानेश्वरी 6वा अध्याय बघून घ्यायचं. मग ती सर्व शरीर त्याचं काय करते? कुंडलिनी तिला भूक लागते, आणि सर्व तिचे अस्थिचे नळे ओरपे, म्हणजे आपले अस्थी मज्जा हे खात खात येते. इथं आल्यानंतर गरळ ओकली. मग त्याला काय होतं की त्या ठिकाणी आत्मसाक्षात्कार होतो, आणि मग त्याला त्या ठिकाणी अष्टमहासिद्ध्या प्राप्त होतात. पण ते आजही सुद्धा तुम्ही बघा, इगतपुरीला विपश्यना केंद्र आहे, तिथे काय नाही, श्वासावर ध्यान ठेवायचं. तुम्ही जेवढा श्वासाचा निरोध केला तेवढं तुम्हाला मनाचा निरोध होतो. मनाचा निरोध झाला. पण हे सगळ्या गोष्टी कशा आहे? आता आपल्या वेदांतात अनात्म्यात आहे. या सर्व गोष्टी कशामध्ये आहेत? पण चित्त निरोध करण्यासाठी, चित्ताचं स्थैर्य, चित्ताची शुद्धी हे करण्यासाठी योग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. नाही एवढा मोठा योग आपल्याला करता येत नाही. आत्मसाक्षात्कार म्हणजे योग थोडा कमीच आहे, पण आरोग्य चांगलं राहावं, चित्तशुद्धी व्हावी, ह्याच्यासाठी योग सुद्धा एक फार मोठं काय की साधन आहे. मग त्याला कोणता योग म्हणायचा? आता हठयोग. हट्टाने 3 बंद तुमचे लावून देतो. या एकदा बंद पोटात काही नाही पाहिजे. हा, मी उरुळी कांचनला होतो त्यावेळेस तिथे एक डॉक्टर होते, पाहत होते. आता या ॲलोपॅथीचे MD होते, ते MBBS म्हणते काय झालं, ते MD होते, हृदयरोग तज्ञ होते. पण आम्हाला निसर्गोपचार केंद्रामध्ये ते हे शिकवायचे, हठयोग,
पुन्हा निसर्गोपचार घेणे, आजही ते आहे. डॉक्टर केतकर म्हणून आहे, फार सुंदर म्हणून. बरेच त्यांनी दुसरे ग्रंथ शिकवले आम्हाला. काही तिथं दररोज असं त्यांचं लेक्चर व्हायचं. पोटाच्या आजारासाठी होतं ते 1 महिनाभर. काय नाही, मग हे तुमचं शिवस्वरोदय, मग हे इडा पिंगला ह्या स्वराच्या. आता तुम्हाला इकडं शरीराकडं नाड्याकडं ध्यान ठेवायला वेळच नाही तर जेवढा तुम्ही एकाग्र होईल. हे तुमचे शरीर आहे ना, हे अरुण भाऊ माझ्याकडून त्या दिवशी आले, म्हणलं तुमचा मुलगा काय होतो येतो, तुम्ही काही फिकीर करू नका. काय आता विश्वास नसन बसला, पण जो स्वर सुरू आहे, जी नाडी सुरू आहे, आणि प्रश्नकर्त्याने आपला श्वास आत जाताना जर प्रश्न केला 100% ते काम होतं. श्वास बाहेर सोडताना जर केला तर कदाचित त्याला काय होतं की उशीर लागल, होणार नाही. पण हे माणूस तिथं जागरूक पाहिजे ना. तुम्हाला ज्यावेळेस माणूस विचारायला आला की नाही, हे सांगितलं तर आपल्या पाठाला लोक मावणार नाही. हे जर सांगितलं ना आपण तर आपल्या पाठात लोक मावणार नाही. आपण जर ते शिवस्वरोदय वगैरे हे जर ग्रंथ सुरू केले ना, लोक म्हणजे हे चांगलं आहे बा. ते बिचार ते आपले इंदोरीकर महाराज गेले सहज असंच सांगता गेले. ते केले ना त्यांच्यावरती केस कोणती. त्यानं काही बाकीचं आपल्याला त्या बिचाराचं काही समजा मला, पण अंधश्रद्धा निर्मूलन केली त्याच्यावर केस. करायला पाहिजे की त्याच्यावर नाही करायला पाहिजे. इंदोरीकर महाराज त्यांचे ते कीर्तन योग्य अयोग्य, चांगलं सांगते वाईट सांगते हा सोडून द्या. पण त्यांनी काय ग्रंथातलाच आधार दिला होता का नाही, ते का बाजूला सांगत होतात. मी जे तुम्हाला सांगायलो हे सांगितलं, समजा हे कशावर सांगितलं, हे ग्रंथातीलच सांगितलेलं आहे. अशा गोष्टी. कारण जेवढा तुम्ही आज सुद्धा तिब्बतमध्ये जर गेला तर जे खरंच म्हणजे अतिशय शुद्ध बौद्ध धर्म ज्याने स्वीकारलेला आहे, ते आज श्वासात आनापाना काहीच नाही, फक्त श्वासावर लक्ष ठेवतात. एवढा मोठा त्यांच्या अधिकार वाढलेले, त्या लोकांची शक्ती वाढलेली. कधी कधी जमीन सोडून ते असे वर आसनं करतात. कधी कधी की आपल्यात खूप शक्ती आहे ना, आपण चैतन्य फक्त काय की आपली शक्ती ऊर्जा काय की रिकामी खर्च होऊन राहिली नाही. ही शक्ती थांबवा ना तुम्ही. ही शक्ती एके ठिकाणी केली तो काही करू शकतो माणूस. आता डॉक्टर APJ अब्दुल कलाम सांगा, त्यांचा विवाह नाही झाला ना, म्हणजे ते एवढे ते जंगलात शोध लावण्याकरता गेल्यानंतर त्यांना इकडं पाहुणे भेटले काही त्यांच्या म्हणजे ध्यानावरच नाही ते. मग कशामुळे एवढे मिसाईल मॅन झाले आज, कशामुळे झाले ते? त्यांच्या अंगात तेवढी शक्ती जी आली ती कशामुळे आली? एकाग्रतेमुळे आली. म्हणून माणूस खूप मोठा आहे, पण त्याला त्याच्या शक्ती खरं तो डायनोसॉर नावाचा काय होता की प्राणी होता. तो असा जर त्यानं पाऊल असा टाकला इथं डायनोसोर का काय असं, तर पाऊल टाकला तर जमीन हादरायची बा बंद झाला. काय व्हायची? त्यानं जर असं समजा तो चालायला लागला, जर असं जोराने जर वेगाने चालायला लागला डायनोसॉर, तर काय व्हायची? जमीन अशी इथं पाऊल टाकला तर 1 किलोमीटर 500 मीटरवर ती जमीन वाटायची. तो प्राणी आला, फक्त त्याच्याकडे संवेदना कमी होती. काय कमी होती? संवेदना. कशी? त्याला काही असं तोडलं हाणलं तर काहीच कळत नव्हतं. शेवटी त्याची संवेदना कमी असल्यामुळे या वन्य प्राण्याने खाऊन ती जात नष्ट करून टाकली. तसं माणसाच्या काय कमी झाल्या? आता संवेदना कमी झाल्या. ते डायनोसॉर काय घेऊन बसला? तुम्ही माणूस खूप मोठा आहे पण त्याच्या संवेदनाच राहिल्या नाही. आणि म्हणून ह्या संवेदना या योगाच्या माध्यमातून, कर्माच्या माध्यमातून, उपासनाच्या माध्यमातून काय होतात? तयार होतात ना. आता भक्ती आपण काय भक्ती काय म्हणतो की आपण भक्ती फार छोटी आहे, योग मोठा आहे. हे नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली याला गेले तीर्थयात्रेला, बळच नेलं ज्ञानेश्वर माऊली. आणि आज हे सुद्धा तिथे नामदेव कुवा आहे, घुमान पंजाबमध्ये घुमान नावाचं तीर्थक्षेत्र. तिथे गेले ताना लागल्यानंतर मग खोलवरती विहीर, म्हणजे पाणी खूप खोल. ज्ञानेश्वर माऊली म्हणे आपल्याला काय योग येतोय, पाठीवर मांडी भाजली आपण, बारीक असं सिद्धी नदी बारीक झाली आणि म्हणावं सिद्धी लगिमा, आणि खाली गेले पाणी पिले ना देवर. नामदेव महाराज म्हणायचं मरतो म्हणायचं मला काय पाणी नाहीच ना आता, आणि मा लगिमा काही द्या. नामदेव महाराजाला काही येत नव्हतं ते सिद्धी.
नामदेव महाराज केलं देवा म्हणजे देवा म्हणून मारतो काय आता. देवानं ते विहीरच भरून आणली, मग आता ते पाणी पिणं चांगलं आहे की विहीर भरून आणणं चांगलं आहे? भक्तीचे वर्म जयाचे हातिताया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी अन्नवजती दुरी दवडी. म्हणजे सगळे हठयोग वगैरे हे म्हणून क्रमनिग्रह आणि हटनिग्रह. क्रमनिग्रह म्हणजे काय? नियम, ध्यान, धारणा, शौच म्हणजे संतोष, ते 5 नियम सांगितले त्या नियमानं राहणं आणि आपल्या चित्ताला एकाग्रित करणं, निरोध करणं, हा काय की क्रमनिग्रह आहे. निग्रहच आहे, पण कोणता आहे? हट म्हणजे हट्टानं हटयोग करून आपल्या चित्ताची एकाग्रता करणं, हा कोणता आहे की हटयोग. तुम्ही कशाचे हटयोग करता बाबा? तुम्हाला भुका लागल्यानंतर चहा प्यायची सवय, हे भानगडी करायची सवय, त्याला खूप इंद्रियावर काय पाहिजे? त्याला बंधन पाहिजे, नियमन पाहिजे. युक्ताहार विहार नियम इंद्रियाशी अन्नासावी बासर. हा, बासर शब्द म्हणजे काय? बासरची देवी नाही, अमर्याद नसावी बासर निद्रा बहु भाषण. चला विषय इकडे राहिला ना, आपण चला. श्रेयस अनर्थ निवृत्ती व परमानंद. श्रेयस म्हणजे केवळ प्रिय स्वरूप, म्हणजे मोक्षाचं स्वरूप जर काय असेल तर वाचा. अनर्थ निवृत्ती व परमानंद प्राप्ती. हे आता आपल्याला माहिती आहे, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. राहिलेली विषय उद्या वाचू. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव.